आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, क्रांतिकारक राया ठाकरांचा, भगवान बिरसा मुंडांचा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासींचं आराध्य दैवत सह्याद्रीचा डाण्या वाघ, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या विचारांना आपल्या सर्वांच्या प्रती विनम्र अभिवादन. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. आपल्या सर्वांचा कुलदैवत आई कळसुबाई, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अगस्त्य ऋषींच्या चरणी आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी नतमस्तक होतो. आपल्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सण उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं या बंडकऱ्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या तालुक्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांना विनंती, एक जोरदार टाळ्या वाजून साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन स्वागत या निमित्तानं करायचं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांचे विश्वासू सहकारी, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे पालक, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे जाईंट किलर आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण, हा कार्यक्रम करण्यासाठी जितकी मेहनत खरं तर आदरणीय कदम साहेब आम्ही घेतली, परंतु पडद्यामागून एक वेगळी अदृश्य शक्ती आम्हा सर्वांना लागते. आणि म्हणून ज्यांच्या शक्तीमुळं या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम झाला, ते आदरणीय जगनशेठ देशमुख, आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय सुशांतभाऊ गजे, जिल्ह्याचे समन्वयक बाळासाहेबजी भोर, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलाकरजी कोते साहेब, नितीनजी अवताडे, आदरणीय मच्छिंद्र शेठ धुमाळ, प्रकाशभाऊ पासपुते, आदरणीय शिवसेनेचे प्रवक्ते भोर साहेब, अनेकांची नावं खरं तर आपल्याला या ठिकाणी घेता येतील, परंतु व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर जितक्या तोला मोलाचे, जितक्या ताकदीचे, त्याच तोला मोलाचे आणि त्याच ताकदीचे आपण सर्वजण या ठिकाणी पुढे उपस्थित आहात. आपलं सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांची नावं घ्यायची म्हटली तर वेळ पुरणार नाही, आणि म्हणून आपण सर्वजण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, अत्यंत जीवाभावाचे आहेत. मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर कदम साहेब, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा जागतिक स्तरावर विश्व आदिवासी दिन म्हणून अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. भारत देशामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेष करून जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत, आदिवासी तालुके आहेत, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हा आमच्या आदिवासी बांधवांचा सण उत्सव म्हणून खरं तर सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रावर या दिवशी आमच्या सर्वांचं दैवत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य अशा अनेक क्रांतिकारकांचा जयघोष खरं तर महाराष्ट्रभर या दिवशी राज्यावर आम्हा सर्वांना बघायला मिळतो. आणि आम्ही साहेब खूप नशीबवान आहात. हा अकोले तालुका आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर यांची ही जन्मभूमी आहे, आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जो काही कार्यक्रम होत असतो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि म्हणून हजारोंच्या संख्येनं दरवर्षी आमचा आदिवासी बांधव
आमचा बिगर आदिवासी बांधव हे सगळे एकत्र येऊन आमच्या क्रांतिकारकांना नमन करण्याच्या दृष्टीने अकोले नगरीमध्ये या ठिकाणी येत असतात. खरं तर मागच्या वर्षी आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला आले होते. या वर्षी देखील सुद्धा मित्रांनो त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की कार्यक्रमाची जोरात तयारी करा, मी तुमच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. परंतु दिल्लीला आज रक्तदानाचं प्रचंड मोठं शिबिर असल्यामुळं साहेबांना या ठिकाणी येता आलं नाही. परंतु आपल्या उत्सवामध्ये कुणाची कमी भासणार नाही म्हणून आदरणीय डॉक्टर जालिंदर बोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय कदम साहेबांना आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी पाठवलंय आणि एक भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा या निमित्तानं मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही. कदम साहेबांचं भाषण, आदरणीय खताळ साहेबांचं, खासदार साहेबांचं भाषण आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय आणि म्हणून आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा सदिच्छा देत असताना साहेब आमच्या सर्वांची एक माफक अपेक्षा आहे. मागच्या वर्षी शिंदे साहेब ह्या कार्यक्रमात आले होते. जे प्रश्न आम्ही या निमित्तानं मांडले होते त्याच्यातले बरेच प्रश्न मार्गी लागताना आम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. परंतु आमच्या सर्व आदिवासी समाजाची एक विनंती आहे, आपण मंत्री आहात, वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर आहे आणि म्हणून नुसता महाराष्ट्रामध्येच नाही तर जगामध्ये, देशामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा मोठ्या ताकदीने या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला आदिवासी समाजाची मागणी आहे, आमचा हा एक सण आहे, उत्सव आहे, त्या सणाला, उत्सवाला शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे. यासाठी मंत्रालयामध्ये जेव्हा तुमची गरज पडेल तेव्हा तुम्ही मदत करावी, अशा प्रकारची आमची या निमित्ताने विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायची आहे, महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाची मागच्या वर्षी मागणी होती, आपल्या अकोला तालुक्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राय ठाकर यांचे स्मारक झाले पाहिजे. मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायला आनंद होईल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवगावच्या राघोजी भांगरेंच्या स्मारकासाठी आणि विरगावच्या क्रांतिकारक राय ठाकर यांच्या स्मारकासाठी 12 कोटी रुपयाचा निधी या निमित्तानं मंजूर झालेला आहे. आपलं स्वप्न होतं की महाराष्ट्रातला आदिवासी समाज या 2 दैवतांच्या चरणापाशी आला पाहिजे, नतमस्तक झाला पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे दोन्ही स्मारक या निमित्तानं झाले पाहिजे. मित्रांनो, गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विरुद्ध धनगर असा संघर्ष गेले अनेक वर्ष आपल्या सर्वांनी पाहिला. मागच्या वर्षी शिंदे साहेबांना आपण आग्रह केला होता की साहेब या 2 समाजाचं भांडण मिटलं पाहिजे. राज्यघटनेने ज्या समाजाला आरक्षण दिलंय, ज्या समूहाला आरक्षण दिलंय त्याचं आरक्षण काढता येत नाही. परंतु दुर्दैवानं कदम साहेब, बारामतीचे काही लोक आमच्या मतदारसंघात यायचे आणि सांगायचे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. पण हीच लोक जेव्हा बारामतीला जात होती तेव्हा सांगत होती धनगरांना आदिवासींचं आरक्षण आम्ही या ठिकाणी देऊ. परंतु मागच्या वर्षी आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेतली आणि मागच्या वर्षी सांगितलं पोलीस प्रशासनाला आमची विनंती हा कार्यक्रम डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यायची. मागच्या वर्षी देखील सुद्धा असंच कार्यक्रम चालू असताना डीजे वाजल्यामुळं काय गोंधळ झाला होता आणि तो होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची. एक 15-20 मिनिटं तो डीजे जर थोडा बंद जर केला ही सभा आपल्याला संपवता येईल. आणि म्हणून मागच्या वर्षी या आरक्षणाचा विषय शिंदे साहेबांनी संपून टाकलाय. 1 वर्ष या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला नाही. आणि म्हणून अकोला तालुक्यामध्ये आपल्या आदिवासी समाजाचे प्रश्न, बहुजन समाजाचे प्रश्न आपल्याला ह्या निमित्तानं सोडवायचे आहेत. त्यासाठी आपली एकी, आपल्या सर्वांची ताकद एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण सगळेजण सोबत राहा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं करायचं आहे. आणि म्हणून साहेब आमच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे ह्या निमित्तानं आम्ही मागणी करतोय. आपल्या स्तरावर जे विषय आहेत तो मांडण्याचा प्रयत्न 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मी करणार आहे. खरं तर आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लागू करण्यात आलेला जो काही पेसा कायदा आहे त्याची अंमलबजावणी होताना साहेब दिसत नाही. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे ही आमची सर्वांची या निमित्तानं माफक अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये
दुर्घटना मागच्या काळामध्ये घडल्या होत्या, एक माळी आणि इर्शाळवाडी, त्याच्यानंतर साहेब आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये म्हाळुंगी एक गाव आहे, आमच्या सोंगळवाडीमध्ये दरड कोसळून ती वाडी पूर्णतः त्या ठिकाणी नष्ट होईल अशा प्रकारच्या प्रशासनाच्या सूचना होत्या. म्हणून मागच्या वर्षी शिंदे साहेबांच्या पुढाकारातून या लोकांचा प्रश्न मार्गी लागताना आम्ही सर्वजण पाहतोय. आमच्या तहसील प्रशासन असेल, कलेक्टर विभाग असेल, यांनी तो प्रस्ताव आता मंत्रालयामध्ये पाठवलाय. त्या लोकांना पुनर्वसनासाठी जी प्रायव्हेट जागा लागत होती ती जागा आता फायनल झालेली आहे. त्याला मंजुरी देणं महाराष्ट्र शासनाचं काम आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन तो प्रश्न मार्गी लावावा अशा आमच्या प्रकारची या निमित्तानं विनंती आहे. खरं तर आपल्याकडं गृह खातं आहे साहेब. आमचा अकोला तालुका आदिवासी तालुका आहे. या तालुक्यामध्ये रोज दारूबंदी व्हावी, गुटखाबंदी व्हावा, गांजाबंदी व्हावी, अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी रोज मोर्चे आंदोलन निघत आहे. दारूवाला पकडून जर पोलीस स्टेशनला आणला तर आमच्या मोर्चेकरांच्या महिलांच्या अगोदर तो घरी जाऊन थाटात राहतो. आणि म्हणून आमच्या सर्व अकोलेकरांची मागणी आहे की या तालुक्यातले अवैध धंदे हे तातडीनं बंद झाले पाहिजे अशा प्रकारची आमच्या निमित्तानं माफक अपेक्षा आहे. आपल्याकडे साहेब महसूलचं खातं आहे. हा तालुका आदिवासी आहे. घराघरापर्यंत रेशनिंगचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. आमच्या लवळवाडीच्या लोकांचं म्हणणं होतं की आमच्या वाडीपर्यंत ते रेशनिंग आलं पाहिजे. आजच्या ह्या निमित्तानं साहेब आम्हाला या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे की या तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक नागरिकांपर्यंत रेशनिंगचा पुरवठा ह्या निमित्तानं झाला पाहिजे ही आमची या निमित्तानं विनंती आहे. आमच्या अकोला तालुक्यामध्ये काही महसूल गावं झालीत, देवठाण असेल, बाकी इतर गावं असतील, त्या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी मंत्रालयामध्ये काय प्रस्ताव साहेब ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पेंडिंग आहे. आणि म्हणून आपल्या नेतृत्वाखाली ते सगळे प्रस्ताव मंजूर होऊन या सर्व गावांच्या ग्रामपंचायती स्वतंत्र व्हाव्यात अशा प्रकारची आमची या निमित्तानं विनंती आहे. खरं तर साहेब अन्न व नागरी पुरवठा साहेब आपल्याकडे आहे. या महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे साहेबांचं काम चांगलं आहे की नाही जर हात वरती करा सगळेजण. तुकाराम मुंडे साहेबांचं काम चांगलं आहे आणि म्हणून अकोला तालुक्याची सुद्धा आणि या महाराष्ट्राची सुद्धा मागणी आहे की आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांची बदली होता कामा नये. अत्यंत सुंदर असं चांगलं काम या निमित्तानं त्या पदावर या ठिकाणी करताय साहेब. या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया आलाय, सर्वांना स्वतंत्र आहे, परंतु ज्याची उंची नाही, ज्याला फार काही किंमत नाही अशी लोक सोशल मीडियामध्ये येऊन कोणाला देखील सुद्धा ट्रोल करायला मागं पुढं पाहत नाही. कोणी कोणाला काही लिहितं, कोणाबद्दल काही बोलतात आणि म्हणून याच्यावर बंधन ह्या निमित्तानं आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वाखाली सोशल मीडियाच्या कमेंटच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कायदा तयार झाला पाहिजे. या महाराष्ट्राची आणि अकोले तालुक्याची ह्या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे साहेब. आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अकोले पोलीस स्टेशन, राजूर पोलीस स्टेशन, घारगाव पोलीस स्टेशन असे 3-4 पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहे. परंतु त्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी इमारत नाही आणि म्हणून आपल्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली त्या इमारती या ठिकाणी मंजूर व्हाव्यात अशा प्रकारची आमची या निमित्ताने विनंती आहे. अकोला तालुका, अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपल्या विभागामार्फत जर CCTV कॅमेरा जर बसवण्याचा जर प्रयत्न जर केला तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं काम आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळेल. मगाशी मी जसं सांगितलं अन्न व प्रशासन विभाग आपल्याकडे आहे. आमच्याकडे काही दिवसापूर्वी मवेशीला एका सार्वजनिक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये विषबाधा साहेब झाली होती. त्याच्यानंतर बोटा या ठिकाणी काही शेळ्यांना विषबाधा झाली होती आणि म्हणून सातत्यानं या तालुक्यामध्ये विषबाधेचे प्रकार या निमित्तानं सातत्यानं घडत असतात आणि म्हणून एक विशेष पथक जर आमच्या तालुक्यामध्ये जर आलं तर आमचे सगळे प्रश्न ह्या निमित्तानं मार्गी लागतील. आम्ही काय खातोय, कोणतं दूध खातोय, कोणते पनीर खातो हे आम्हाला आत्ताशी कळायला लागलंय. आणि म्हणून आपल्या नेतृत्वाखाली जर आपल्या विभागाचं एक पथक आमच्या मतदारसंघामध्ये जर आलं, एक चांगल्या प्रकारचं काम साहेब या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी उभं करता येईल. म्हणून अनेक प्रश्न आहेत परंतु सांगायला तेवढा वेळ नाही. परंतु आपण ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. जे प्रश्न आपल्या निगडीत आहे तो सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशा प्रकारची विनंती करून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश,
बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.